आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मुंबईमधील कुर्ला आणि विद्याविहारमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच आता कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान या ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। आणि या संदर्भातली अधिकचे अपडेट्स घेऊयात आपल्या प्रतिनिधी नम्रता दुबे यांच्याकडून। नम्रता, आपण एक दृश्य पाहू शकता, कुर्ला विद्याविहार आणि कुर्ला सायन मधल्या रेल्वे ट्रॅकवर आहेत आणि पूर्ण ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे इथे पूर्णपणे ट्रॅक जे आहे ते पाण्याखाली आलेला आहे। रेल्वेकडून पंप लावलेला आहे, पण पाणी जाण्याची जागा नाहीये, कारण आता परत मुंबईत पावसाची सुरुवात झालेली आहे। आणि आपण दृश्य पाहू शकता, जिथे जिथे तुम्ही बघणार पूर्ण ट्रॅकवर पाणी जे आहे ते साचलेलं आहे, ट्रॅक खाली गेला आहे। मी सध्या या लोकल ट्रेन मध्ये प्रवास करत आहे आणि लोकल ट्रेन यामुळे खूप स्लो चाललेली आहे, म्हणजे जी फास्ट ट्रॅकवर जी ट्रेन्स आहेत ती आता स्लो ट्रॅकवर घेण्यात आलेली आहे, म्हणून मुंबईकरांना आज सकाळी थोडासा त्रास होऊ शकतो। बीएमसीने आज रेड अलर्ट यामुळे जारी केलेला आहे आणि आपण पाहू शकता पूर्ण ट्रॅकवर पाणी आहे, त्यामुळे जी रेल्वे मध्य रेल्वेची ट्रेन आहे ती आता फास्ट रेल्वे स्लो ट्रॅकवर चालवली जाते आहे। धन्यवाद नम्रता, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान या रुळांवरती हे पाणी साचल्याचं दृश्य सध्या समोर येत आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी।